मित्रांनो आपण आलोय आज परेल वर्कशॉपला. बघू शकता तुम्ही, हा आहे परेल वर्कशॉपचा मेन गेट. आपण जास्त आतमधला आज दाखवू नाही शकत कारण का तिथे भरपूर मूर्त्यांचं काम सुरू आहे. जसं की सिद्धेसाधांकडे 7 ते 8 मूर्त्यांचं काम सुरू आहे. जसं की काही मूर्त्यांचं फिनिशिंगचं काम चालू आहे, काही मूर्त्यांचं पार्ट्स जॉईन करतायत आणि अजून पोहेकर आर्ट्स वगैरे आणि अग्निमोहिते आर्ट्स असे खूप जेवढे पण इथे वर्कशॉप आहेत ज्या मूर्तिकारांचे काम खूप जोरात सुरू आहे. तर ते आपण अर्ध्या अवस्थेमध्ये मूर्त्या नाही दाखवू शकत तुम्हाला. त्याच्यामुळे आज तुम्हाला फक्त इथे ट्रॉली आणि नॉर्मल असे अपडेट टेस्ट भेटणार आहेत. मूर्ती विषय वगैरे काहीच नाही मी देणार आहे. तर चला मग आपण आता जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो जे समोर बघू शकता मुंबईच्या सम्राटची एकदम नवीन ट्रॉली आली आहे. तुम्ही बघा इथं लास्ट सॅटर्डे संडेमध्येच ही ट्रॉली इथे आली आहे परेल वर्कशॉपमध्ये. आपण कव्हर देखील करणार होतो पण भरपूर पावसामुळे आपल्याला ते जमलं नाही. त्याच्यामुळे आपण आज आलेलो आहे वर्कशॉपमध्ये. जे बघू शकता बाजूला ओम तांडव उत्सव मंडळ यांची देखील ट्रॉली आहे जी की 360 रोटेशन होते पूर्ण. त्याच्या एक्झॅक्ट समोर मुंबादेवीचा गणराज यांची ट्रॉली आहे. ही देखील वर्कशॉपमध्ये आली आहे. म्हणजे समोरच बघू शकता परेलचा विघ्नहर्ता जे की आपण कव्हर केलं होतं परेलचा विघ्नहर्ता ट्रॉली पूजनमध्ये जेव्हा वर्कशॉपमध्ये आलेली तेव्हा देखील आपण व्हिडिओ कव्हर केली. नसेल बघितली तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि ही ट्रॉली देखील इथे ठेवलेली आहे. ते बघू खेतवाडी 7वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा मोर्या यांची ट्रॉली आहे इथे समोर. बघू शकता तुम्ही. थोड्या दिवसांनी नाव वगैरे सगळं पॅकिंग करण्यात येईल कारण का मूर्ती घालायला सुरुवात होईल. तर मूर्ती रिव्हील नाही झाली पाहिजे म्हणून ते पॅकिंग करून टाकतात नावाला. मालाडचा राजा यांची ट्रॉली देखील आहे. मी बघू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघू शकता इथे काम चालू आहे फिनिशिंगचं. पीओपीची बनवून तर मूर्ती तरी मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत. फक्त इथे आता फिनिशिंगची टच देतात तेच तुम्ही बघू शकता. पूर्ण प्रॉपर स्मूथ एकदम. मित्रांनो आपण आलोय गणेश गल्लीच्या इथे. तुम्ही बघू शकता सध्या काय अपडेट नाही आहे. इथे समोर ट्रॉली ठेवलेली आहे मुंबईच्या राजाची. पण 29 जुलै 2026 म्हणजेच गुरुपौर्णिमा त्या दिवशी यांचं पाद्यपूजन आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेलाच असतं म्हणजे या वर्षी पण 29 जुलैलाच होणार. अजूनपर्यंत ऑफिशियल डेट तर नाही आली आहे मंडळाकडून पण एवढं कन्फर्म आहे गुरुपौर्णिमा दरवर्षी फॉलो करत आले तर यावर्षी पण होणार. कारण का प्रथा ही गणेश गल्ली नेहमी फॉलोच करतो. जे की 22 फूटची एवढ्या वर्षापासून प्रथा फॉलो करत आले तर गुरुपौर्णिमेलाच होणार. एवढं तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. बघू शकता ही ट्रॉली आहे. इथे साईडला एक आहे जुनी. तुम्हाला मी आता दाखवतो गणपती कुठे बसतो एक्झॅक्ट ते. ज्या दिवशी पाद्यपूजन असेल तेव्हा ते स्टेज बीज बांधून प्रॉपर पूर्ण क्राऊड असणार. पुणेरी ढोल वगैरे सगळं. म्हणजे 29 जुलैला मजा नाही. जो लास्ट वीक आहे जुलैचा तेव्हा तर खूप लेजेंडरी आहे कारण का खूप मोठमोठ्या मंडळाचे जसे की चिंचपोकळी चिंतामणी तेजू काळचं पण आता रिव्हील होईल तारीख वगैरे. खूप मोठमोठ्या मंडळांचे पाद्यपूजन होणार आहेत आता. तर ते देखील आम्ही कव्हर करू. तर बघू शकता मुंबईचा राजा एक्झॅक्ट इथे बसतो या 2 बिल्डिंगच्या मध्ये. सध्या इथे काहीच अपडेट नाही आहे आता. जसंच पाद्यपूजन होईल इथे मंडप बनायला लगेचच सुरुवात होईल. मग डेकोरेशन थीम वगैरे ते सगळं तर आपल्याला तेव्हा कळेलच. आपण तेव्हा पाद्यपूजन देखील तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. तर जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता आपण जाऊ लालबागच्या राजाच्या इथे. तर मित्रांनो आता आपण आलो लालबागच्या राजाच्या इथे. तर तुम्ही समोरच बघू शकता एकदम पॉवरफुल अपडेट म्हणजेच राजाचा मंडपचं काम जोरात सुरू आहे. बघू शकता मंडप समोर उभारलेला आहे. आता काय ताडपत्री आणि जर अजून थोडा एक्सटेंड झाला हाईटला तर होईल. नाही तर एवढाच असणार आहे. जसे लास्ट इयर थोडा मोठा होता मंडप यावर्षी आता एवढं बांधून झालंय मला तरी वाटतंय वाढेल हाईट. नसेल तरी मग एवढा पण ठीक आहे हाईटनुसार. कारण का राजा 14-15 फूटचाच असतो. बघू शकता लालबागच्या राजाचं अपडेट. मंडपचं काम तर जोरात चालू आहे. मित्रांनो आज साईड व्ह्यू आहे लालबागच्या राजाचा. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली परमिशन नाही ते शूट करायला बट आता आपण साईड व्ह्यूने घेतोय कारण का सगळीकडे सिक्युरिटी गार्ड्स आहेत आणि जर तुम्ही इथे शूट करायला आला तर तुम्हाला अडवलं जाणार.
एवढं नक्की आहे, कारण का रिव्हील काही पण होऊ शकतं म्हणून अलाउड नाही आहे. तर आपण याचा इथून मागून शूट करतोय. तुम्ही बघू शकता इथे समोर जे बॅरिकेड आहे इथूनच ते मॅग्नमचे जे VIP गेट आहेत, म्हणजे ज्यांचे ओळखीचे असतात ना ID वाले आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स किंवा मित्र मंडळी वगैरे, ते सगळे इथूनच जातात साईडनी. लास्ट इयर इथे पूर्ण झिगझॅग बनवलेलं आणि VIP गेट होता इकडून. तर तुम्ही बघू शकता इथे साईडचं पण काम पूर्ण जोरात चालू आहे आणि समोरच मंडप देखील आहे. तर हाच होता लालबागच्या राजाचा अपडेट. आता आपण मुखदर्शनच्या इथे पण बघूया जाऊन काय अपडेट आहे की नाही, तिथे पण किती काम चालू झालंय की नाही. तिथून मग आपण डायरेक्ट जाऊ चिंचपोकल्या सेंटरमध्ये. चला मग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपण आलोय आता मुखदर्शनच्या इथे. हाच तो ग्राउंड आहे जिथे मुखदर्शनची झिगझॅग लाईन लागतात. इथे बघू शकता तुम्ही क्रेननी कसं काम सुरू आहे जोरात एकदम. मगाशी आपण आतमध्ये मंडप देखील तुम्हाला दाखवलेलं. तर हीच तयारी आहे पूर्ण लालबागच्या राजाची. काम तर एकदम जोरात सुरू आहे. लवकरच मूर्ती बनायला देखील सुरुवात होईल. बघा तुम्ही इथे क्रेन कसं लावतात प्रॉपर. चला मग आता आपण जाऊ चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे. हा पूर्ण जो ग्राउंड आहे आणि मुखदर्शन लाईन इथूनच आतमध्ये जातं, ह्या इथून बघू शकता. चला मग. तर मित्रांनो आजचा लास्ट आणि फायनल अपडेट म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणी बघू शकता तुम्ही इथे. इथे ॲक्च्युली खोदून ठेवल्या BMCने, काहीतरी काम आहे म्हणून. समोरच ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत आणि इथे फोटो देखील आहे चिंचपोकळीची आई भवानी आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. सध्या तर इथे काही अपडेट नाही आहे, बट हे लोकांनी अनाऊन्स केले 25 जुलैला 2026ला चिंचपोकळी चिंतामणीचं पाद्यपूजन आहे. आपण ते देखील कव्हर करणार आहोत. तर ती व्हिडिओ देखील तुम्हाला चॅनलवर भेटेल. आणि जर व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. चला मग आजचे अपडेट हा लास्ट अपडेट होता. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला मग.